नमस्कार. आतापर्यंत उत्तर प्रदेशातून सासू आणि जावयाचे पळून जाण्याचे आणि त्यांच्या प्रेम प्रकरणाचे प्रकरण समोर आलेले तुम्ही ऐकलं असेल, पण चक्क आता सूनच तिच्या सासऱ्यासोबत पळून गेल्याची नुकतीच घटना घडली. उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यामधील हे प्रकरण घडलं आहे. ती महिला चक्क 3 मुलांची आई सुद्धा आहे. तिला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. ती घरातून पळून जाताना लाखोंचे दागिने आणि पैसे घेऊन आपल्या सासऱ्यासोबत घरातून बाहेर निघून गेली. हे संपूर्ण प्रकरण इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस स्टेशन परिसरात एका गावामध्ये घडले आहे. पीडित पती गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. पोलीस स्टेशन आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तो सतत अगदी फेरझाऱ्या मारत आहे, परंतु आतापर्यंत त्याच्या पत्नीचा कोणताच पत्ता लागलेला नाही. आता पत्नीने घोषणा करूनही पतीचा काही शोध लागला नाही. हे पाहून पतीने चक्क पत्नी शोधून काढणाऱ्यास बक्षीस म्हणून 20,000 रुपये देईन असं जाहीर केलं आहे. पीडित व्यक्ती गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याने सांगितले की तो गेल्या 3 एप्रिल रोजी गाडी घेऊन कानपूरला गेला होता. पीडितेने कानपूरहून घरी परत आल्यावर सांगितले. यानंतर त्याला दिसले की त्याची पत्नी आणि 2 मुली घरातून गायब आहेत. नंतर त्याला कळले की त्याचा काका पत्नीसोबत पळून गेला आहे. बायकोने मुलाला घरी सोडले आणि त्याच्या 4 अंगठ्या, 1 हार, 1 मंगळसूत्र आणि 50,000 रुपयाची रोख रक्कम घरातून घेऊन ती पसार झाली आहे. माजी स्टेशन प्रभारींनी 3 एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की अहवाल बदलून नंतर बेपत्ता व्यक्तीचा खटला दाखल करण्यात आला असला तरी त्यांच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. तो 3 एप्रिलपासून त्याच्या पत्नीचा शोध घेत आहे. या संपूर्ण प्रकरणात उसरहार पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की पीडितेच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आले आहेत. लवकर त्या पत्नीचा आणि तिच्या सासऱ्यांची माहिती समोर येईल. मात्र ऐकावं ते नवलच. तुम्हाला ह्या प्रकरणावर काय वाटतं ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.